हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मलाई पनीर, तेही बिना कांदा आणि लसूण। तर चला स्टार्ट करूया। यामध्ये मी घेतले आहे टोमॅटोमध्ये आपण टाकूया मिरची आणि काही आल्याचे पीस। याला आपण बारीक पेस्ट करून घेऊ। एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं टाकू। जिरं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये धना पावडर, मिरची पावडर आणि हळदी पावडर टाकायचे। फ्लेम एकदम लो करून ठेवायची, नाहीतर मग मसाले जळतील आपले। थोडंसं फ्राय करून आता जे आपण पेस्ट केलेली ती पेस्ट त्याच्यामध्ये टाकून ह्या पेस्टला अगदी तेल सुटेपर्यंत आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचे। मसाले कच्चे नाही राहिले पाहिजेत। बघा कसं ऑइल सेपरेट झालं आहे मसाल्यांमधून। हे मसाले खूप छान शिजलेत, छान वास येतोय। आता आपण ह्यामध्ये ही अशी कन्सिस्टन्सी असायला पाहिजे। आता आपण यामध्ये टाकूया पाणी। जास्त पातळ नाही करायचे। व्यवस्थित हलवून घेऊया। आता यामध्ये टाकूया पनीर। पनीर टाकल्यानंतर जास्त वेळ गॅसवरती नाही ठेवायचं, नाहीतर पनीर चामट होतं आणि ते खायला बरोबर नाही लागत। आता यामध्ये आपण टाकूया कस्तुरी मेथी आणि 1 चम्मच गरम मसाला। आता मी इथे टाकते फ्रेश क्रीम। तुमच्याकडे जर दुधावरची शाई असेल तर तुम्ही तीही वापरू शकता। व्यवस्थित फेटून घ्यायची आहे तिला। मी ही बाजारामध्ये वापरली रेडीमेड। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये साखर टाकायची। साखर टाकली, मीठ टाकून हलवून घ्यायचे। थोडा वेळ झाकून ठेवून गॅस बंद करून टाकायचा। ही पहा, अशी होणार आहे आपली रेसिपी। आता गॅस बंद करते। तुम्ही सुद्धा ही ट्राय करा, खूप छान बनते। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।